जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे 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 राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण जय राम कृष्ण हरे हरे राम जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे राम जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे राम जय राम हरे राम जय राम हरे राम बाप कृपा तुम्ही संत माया बाप कृपा तुम्ही संत माया बाप कृपा तुम्ही संत माया बाप कृपा
तुम्ही संत माय बाप कृपावंत काय कीर्ती धराया उद्धरावे जन जड जीवा वाढावया सुख भक्ती भाव कुळाचार नाम विठोबा अवतार तुम्हा धराया कारण उद्धरावे जन जड जीवा तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी ऐसे तुम्ही जगी संत अवतार तुम्हा धराया कारण उद्धरावे जन जड जीवा पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संतांचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सत्पुरुदास तुका जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण ते जीवन दोषे चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नियाकार विठ्ठला विठ्ठला तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवानू अवतार तुम्हा धराया कारण उद्धरावे जन जड जीवा श्री क्षेत्र कसबे सुपेडे क्षत्रिय काशीवाडी समाज उन्नती मंडळ गोंगाट होतो जवळ बोललं आपण सर्व समाज बांधव एकत्र येऊन अजून पुढे प्रतिवर्षी संत शिरोमणी सावता महाराजांचा संजीवन समाधी सोहळा उत्सव करतात. येते नाही काय व्यवस्थित आहे थोडस लांब बोलायला सवय आहे त्याची जास्त जवळ जमत नाही त्याची त्यावेळेस तेवढे धन्यवाद कमी आहेत नाना काय वातावरण आहे. मला असं वाटतं की 7-8 वर्ष झालं असतील आपल्या पहिल्या कीर्तनाला मोजून 50 लोक होते. एवढी गर्दी कशी काय नंतर जेवायचं आहे म्हणून पहिला कीर्तन जेव्हा झालं बाबा खाडे महाराज थोडे बाबा मोजून 10-5 माणसं 10-5 महिला होत्या माझ्या कीर्तनाला येते. तुम्हाला तुम्ही असतील ताईदेवा सर पटोळ सर असतील ओझरचे आई आल्या होत्या कीर्तनाला. माझं पहिलंच कीर्तन गौरव दादाशी काही परिचय नव्हता त्यावेळेला. सुंदरलाल दादा नळींकडे मुक्काम केला होता दुकानदारांकडे आपल्याकडे त्यावेळेला पहिला तुमच्याकडे झाला आठवत. त्याच्यानंतर पुन्हा आता असं वाटतं की इथे पुन्हा यावं. तरुण मित्र मंडळी आणि तरुण समाज बांधव खरं म्हणजे या परमार्थ क्षेत्रामध्ये आणि अध्यात्म क्षेत्रामध्ये तरुणांनीच पुढे आलं पाहिजे सर. तरुण कोणाला म्हणतात सांगेल तुम्हाला त्याची पुढे व्याख्या मी. कोण तरुण तर ज्याला संध्याकाळी आणावं लागतं जळून तो नाही तुम्ही. वा मूर्त्यांची सजावट आकर्षकपणा प्रसन्नता वाटते. प्रत्येक वक्त्याला प्रसन्नता वाटेली त्याने. सर्व अन्नदान करणारे दाते सर्व कार्यकर्ते सप्ताह समिती सर्व तरुण मित्र मंडळी सर्वांना शुभेच्छा सर्वांना धन्यवाद. आणि आपण सर्वजण संत शिरोमणी सावता महाराजांच्या कृपेला पात्र होणार
भरभरून आशीर्वाद आपल्या सर्वांना मिळेल अशी एक सद्भावना व्यक्त करून आणि मी आज आपल्या समोर जो चिंतना करता अभंग निवडलाय त्या अभंगाकडे आपण जाण्याचा प्रयत्न करू. तत्पूर्वी मृदंग वादक आमचे ज्येष्ठ गुरुबंधू भांडे महाराज, गायनाचार्य आमचे गुरुबंधू हरिभक्ती परायण संदीप महाराज, आमचे गुरुबंधू निवृत्ती महाराज, आमच्या भागातले कीर्तनकार बाबा आहेत भागवत बाबा जगताप, जुने कीर्तनकार कथाकार आहेत, ते आज आमच्या बरोबर आहेत. आपले महाराज बाबा आहेत आमचे खापरे बाबा, बरोबर सर, घोडे महाराज, मंडळी काळ घेऊन उभा राहिल्या आनंदाची गोष्ट आहे. अजून इतर पोरींना काय करायचं बेटा, संप्रदाय वाढला पाहिजे. विडेकरी नाना स्वतः आहे, खूप छान वातावरण आहे, तुमची प्रसन्नता मला आवडते, जेवणाचा मेनू पण छान असेल. फक्त मला थोडंसं टेन्शन की माझ्याकडे वेळ कमी आहे. पावणे 9:09ला आपण थांबलं पाहिजे. भोजनाची व्यवस्था असल्यामुळे अभंग थोडंसं सोपाच आहे, पण मला अभंगाच्या पूर्वी ज्यांच्या निमित्ताने आपला उत्सव आहे त्यांच्या संकीर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवावी असं मला वाटतं. मी कीर्तन झाल्यावर तुम्हाला प्रश्न विचारेन, माझ्या लागोपाठ 3 प्रश्नांची उत्तरं जो देईल त्याला मी एक चांदीचं नाणं देणार. मला फक्त तुमचं अटेन्शन पाहिजे, गिव्ह मी अटेन्शन, मला अवधान द्या. मी कदाचित शब्द मुद्दाम वापरतो. ज्या महाराजांच्या कुळामध्ये आपण समाज बांधव जन्माला आलो त्यांच्याबद्दलची माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे. आवाज, माझा आवाज कमकुवत आहे थोडंसं मला वाटतं. सगळं तुमच्यावर कृपा आहे, सगळी तुमची कृपा पाहिजे. इतकं अंतर ठेवून बघा, जवळ बोललं की गोंगाट होतो थोडा, म्हणून थोडं अंतर ठेवूनच बोलावं लागतं. म्हणून असं काही क्लॅरिटी करा की ठराविक अंतरावरून प्रत्येक शब्द आणि शब्द श्रोत्यांना समजेल असं व्यवस्थापन करा, ही माझी विनंती आहे आपल्याला. सावता महाराज हे माळी या समाजामध्ये जन्माला आले. थोडस लक्ष देऊन ऐकलं तरच तुम्हाला समजेल आणि उमजेल. माझं कीर्तन विनोदाचं नसतं, वारकरी कीर्तन विनोदाचं नसावं, विचाराचं असावं. म्हणून थोडं लक्ष द्या. सावता महाराजांचा काळ कोणता होता, ज्या कालखंडामध्ये सावता महाराजांचा जन्म झाला, अवतार झाला, त्या काळाची पार्श्वभूमी काय, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक परिस्थिती काय होती त्या काळाची, याच्याबद्दलचा मी फ्यू मिनिट अगदी थोड्या वेळामध्ये थोडासा आढावा घेणार आहे तुमच्याकडे. मला कल्पना आहे इथे बसलेले जवळजवळ 99%, 99% सर्व आपले समाज बांधव आहेत. आणि मला असं वाटतं की महाराजांच्या उत्सवामध्ये नाना आपल्या समाजातल्या आपल्या म्हटल्यामुळे मला असं वाटतं यांच्या लक्षात आलं पाहिजे की मी कोण आहे. मी कोण आहे तुमच्या लक्षात आलं पाहिजे, लक्षात आलं पाहिजे. सरांना आणि नानांना माहिती आहे हे व्यासपीठ, वारकरी पंथाचं व्यासपीठ जे आहे ना, याचं बेसिकली फाउंडेशन सेक्युलर आहे. सेक्युलर म्हणजे धर्मनिरपेक्षता आहे. हे जातीयवादाला स्वीकारणारं व्यासपीठ नाही आहे. म्हणून मला काही गोष्टी परखड बोलता येत या व्यासपीठावर. मी प्रायव्हेटमध्ये आणि खाजगीमध्ये बोलू शकतो, पण या व्यासपीठावरून नाही. म्हणून लक्षात घ्या.
तर महाराज ज्या काळामध्ये जन्माला आले तर त्या काळाची परिस्थिती कशी होती? एका वाक्यात सांगतो आपल्याला, 12व्या शतकाचा काळ आहे बघा. मला कोणी सांगेल का सावता महाराजांचा जन्म हा कोणत्या सालातला आहे? इसवी सन 1250 आणि शके म्हणजे शाक नाही, शके 1172. आधीचा ठसका इकडे येतोय. अजून तिला नॉर्मल निवांत बोलणी. लक्ष द्या, सावता महाराजांचा जन्म ज्या वर्षी झाला ते वर्ष तुम्हाला सांगतो. शके आहे 1172 आणि इसवी सन आहे 1250. आता शक कुठून चालू झालं आणि इसवी सन कुठून चालू झालं ते ऐका. येशू ख्रिस्तांच्या जन्मानंतर इसवी सणाची कालगणना सुरू झाली आणि शक हे जवळजवळ मला असं वाटतं धर्मराजाच्या काळापासून शक झालंय. बाबा, भागवतामध्ये 6 राजे शक करते सांगितले. किती राजे? त्या राजांच्या नावावरून शक तयार झाला. 2000 वर्षापूर्वी शालिवाहन नावाचा राजा झाला, विक्रमादित्य नावाचा राजा झाला, छत्रपती शिवाजी महाराज आहे, विजया अभिनंदन वगैरे भाजप असले राजा सोडून द्या. पण आणि ऐका, शक आणि इसवी सणामध्ये 78 वर्षाचा अंतर आहे. किती? तुम्ही 1172 मध्ये जर 78 मिळवले तर 1250 येतो. आता साधं गणित करा, ज्यांच्याकडे मोबाईल असेल. आत्ताचं इसवी सन किती आहे? आजचं इसवी सन किती आहे? सन 2024. मग आजचं शक काय? 2024 मधून 78 वजा करा, आजचं शक निघेल बरोबर. आजचं शक आहे 1946. काय? 1946. महाराजांचा जन्म झाला शके 1172. तो वजा करा की ही यंदाची महाराजांची कितवी पुण्यतिथी आहे. 2024 मधून जर तुम्ही 1250 किंवा 1946 मधून तुम्ही 1295, महाराजांचं निर्वाण हे 1295 ला झालेलं आहे. किती? इसवी सन 1295 आणि शक 1217. शालिवाहन शके 1217 अशी एकनाथ महाराजांची नोंद आहे. शालिवाहन शके 1217 मध्ये महाराजांचं निर्माण झालेलं आहे. म्हणजे महाराज एकूण या पृथ्वी तलावर किती वर्ष राहिले? 45. ऐकताय तुम्ही? आता ऐका, त्या वेळेला महाराष्ट्रामध्ये वारकऱ्यांची संत प्रभावळ, संत मांदियाळी जर कोणी निर्माण केली असेल तर ते निर्माण करणारे आहे संत ज्ञानेश्वर महाराज. ज्ञानेश्वर महाराजांनी ऐका प्रमाण उभं आहे. जयाने घातली दयाने घातले मुक्तीचे गवाचे, दयाने घातले मुक्तीचे गवाचे, मेळावले मागे वैष्णवाचे, मेळावले मागे वैष्णवाचे. संतांच्या काळाला कोणता काळ म्हणतात? सावता महाराजांच्या काळाला एक नाव आहे पारिभाषिक शब्दामध्ये. संतांचा कालखंड आहे हा मध्ययुगीन काल.
कालखंड आहे? मध्ययुगीन कालखंड आहे. 11व्या शतकाचा उत्तरार्ध आणि 12व्या शतकाचा पूर्वार्ध हा संतांचा मध्ययुगीन कालखंड आहे. अर्वाचीन, प्राचीन, सांप्रत अशा काळाचे प्रकार असतात, लक्षात घ्या. बरं, आता ऐका, सावता महाराज ज्या काळात अवताराला आले त्यावेळेला बहुजन समाज या शब्दाच्या अंतर्गत कोण कोण येतं? 18 पगड जाती, 12 बलुतेदार, माडी तेली कोडी साडी सगळी लावून त्याच्या. आणि बहुजन समाज हा उच्चवर्णीय लोकांकडून भरडला जात होता. त्याच्या खाली अंडरलाईन करा. मी धाडसाने बोलतोय, अभ्यासपूर्वक बोलतोय. माझ्या प्रत्येक मुद्द्याला प्रमाण असतं, लक्षात ठेवा. वाद करायचा प्रसंग आला तरी माझ्याकडे प्रमाण असतात. 12व्या शतकामध्ये तुमचे आपले जे पूर्वज होते ते अशिक्षित होते, अडाणी होते. धर्म म्हणजे काय, परमार्थ म्हणजे काय, मोक्ष म्हणजे काय, कल्याण कशामध्ये आहे काय माहिती. या भर पोटाची खळगी कशी भरायची एवढंच नॉलेज होतं मला सर. आणि एक वाक्य अजून बोलतोय, विशिष्ट वर्ण म्हणून सर्वसामान्य समाजाला निम्न वर्गातल्या लोकांना जाणून बुजून अडाणी ठेवण्याचा प्रयत्न केला जात. ऐकताय तुम्ही? 12व्या शतकामध्ये आपल्या मानवी जीवनाच्या समग्र कल्याणाचं ज्ञान हे संस्कृत भाषेमध्ये होतं. 12व्या शतकापर्यंत मराठी भाषा विकसित झालेली नव्हती. जरी आपली बोलीभाषा मराठी होती, पण कल्याणाचं तत्वज्ञान हे साहित्यामध्ये, ग्रंथामध्ये आलेलं नव्हतं. लक्षात येतंय तुमच्या? शिकलेल्या लोकांना माझा प्रश्न आहे, मला कोणी सांगेल मराठी भाषेतला पहिला ग्रंथ कोणता आहे? शिक्षक किंवा ग्रॅज्युएशन झालेल्या लोकांना माझा प्रश्न आहे, मराठी भाषेतला पहिला ग्रंथ कोणता आहे? की त्या ग्रंथाच्या अगोदर मराठी भाषेमध्ये पुस्तकच नव्हतं. माहिती आहे कोणाला? मराठी भाषेतला पहिला ग्रंथ आहे विवेक सिंधू. हा ग्रंथ मुकुंदराज स्वामींनी लिहिलाय. शके 1110 मध्ये, इसवी सन 1188 मध्ये, 100 वर्षापूर्वी. कुणाच्या? सावता महाराजांच्या आणि ज्ञानोबारांच्या 100 वर्षापूर्वी. सगळी भाषा संस्कृत होती, देववाणी होती. मराठीतल्या बोलणाऱ्या लोकांना संस्कृत कळत. बस यज्ञ, जप तप, सोवळं कर्मकांड, सत्यनारायणाची पूजा एवढंच करा, बाकी तुम्हाला दुसरा कुठलाच अधिकार. सांगू तुम्हाला, धर्माची मक्तेदारी या लोकांकडे होती. समजलं का? धर्माची मक्तेदारी कोणत्या लोकांकडे होती? उच्चवर्णीय. उच्चवर्णीय म्हणजे नेमकं कोण? उच्च वर्णाचा अहंकार बाळगणारे, कर्मकांडाचं स्तोम वाजवणारे, कर्मठ. शास्त्र कर्माला विरोध करत नाही, कर्मकांडाला विरोध करत. म्हणजे महात्मा ज्योतिराव फुलेचा पुतळा नाही मध्ये, महात्मा ज्योतिरावांनी विरोध केला तो ब्राह्मण्याला नाही, तो ब्राह्मण्यवादाला विरोध केला. तुम्ही गुलामगिरीचे आसूड वाचून बघा, कळेल तुम्हाला कशी. आलं लक्षात? कर्माला विरोध केला नाही, कर्मठपणाला विरोध केला. लक्षात येतंय तुमच्या? अजून सांगू? आणि अज्ञानामध्ये पिचक पडलेला बहुजन समाज, हा समाज अधोगतीला जातोय, पतनाच्या मार्गाने जातोय, उत्थान प्रक्रियेमध्ये अजून इन्व्हॉल्व होत नाही. मग त्या कालखंडामध्ये अभिजात कवी, माझा एक शब्द फार महत्वपूर्ण आहे,
अभिजात कवी, प्रतिभावंत, विचारवंत, कविता करणारे साहित्यिक, प्रगल्भ विचारवंतांचा अवतार झाला. संतांचा काळ आहे 15वं शतक. 12वं शतक म्हणजे संतांचा काळ आहे. लक्षात ठेवा. एक वेदाचा काळ आहे, एक उपनिषदांचा काळ आहे, एक पुराणांचा काळ आहे आणि एक संत साहित्याचा काळ आहे. ऐका, ज्या वेळेला सावता महाराज अवताराला आले, लक्ष द्या माझ्या बोलण्याकडे, त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये 3 संप्रदाय होते. एक पहिल्या क्रमांकावर सांगतो, अंडरलाईन करा, महानुभाव संप्रदाय. लक्षात येते तुमच्या? महानुभाव संप्रदायाचे प्रवर्तक कोण आहे? श्री चक्रधर स्वामी. चक्रधर स्वामींची पर्सनॅलिटी, व्यक्तिमत्व ऐकताय तुम्ही? त्या काळातल्या स्त्रिया, त्या काळातले पुरुष, त्या काळातले साहित्यिक, त्या काळातले विचारवंत, तरुण, यंग जनरेशन चक्रधर स्वामींकडे आकर्षित होत होतं. पहिलं कारण, चक्रधर स्वामी विलोभनीय देखणे होते. दिसायला सुंदर होते. फिजिकली सौंदर्य त्यांना लाभलेलं होतं. पहिलं कारण आहे. विद्वान होते. ऐकताय तुम्ही? आणि बहुजन समाजाची होणारी पिळवणूक त्यांच्या हृदयापर्यंत पोहोचली. चक्रधर स्वामी प्रवचन करायचे. चक्रधर स्वामींचे महानुभाव पंथातले पहिले शिष्य कोण आहेत? पहिल्या शिष्यांचं नाव आहे नागदेवाचार्य. पुरुषांमध्ये आणि स्त्रियांमध्ये पहिली स्त्री शिष्या, त्या स्त्रीचं नाव आहे महदंबा. काय नाव आहे? महदंबा. वारकरी संप्रदाय आणि महानुभाव पंथ महाराष्ट्रामध्ये एकाच काळामध्ये उदयाला आले. वारकरी पंथातले काही कीर्तनकार, काही प्रबोधनकार, काही प्रचारक महानुभाव पंथाला, वारकरी पंथाचा हाड वैरी संप्रदाय मानतात. अंडरलाईन करून जा वाटलं त्याच्याकडे. आता का, याचे कारण मीमांसा काय? सगळं मराठीमध्ये प्रवचन करायचे, लिहून घेण्याचं काम कोण करायचं? मराठीमध्ये पहिलं काव्य करण्याचा बहुमान हा महानुभाव पंथाकडे जातो. ओवीबद्ध काव्य केलंय, ओवीबद्ध प्रवचन, लीळाचरित्र, साती, धवळे असे महानुभाव संप्रदायाचे ग्रंथ संपले. रुक्मिणी स्वयंवर वगैरे ग्रंथ याच काळामध्ये ज्ञानोबा आहे. वयाने लहान. आता थोडंसं ऐका, ऐकताय तुम्ही? सर्वात वयाने मोठे चोखोबा आहे. त्यांच्यापेक्षा वयाने लहान गोरोबा काका, शके 1189. गोरोबा काकांचा जन्मशक काय? 1189. सावता महाराजांचं काय सांगितलं? 1172. बरोबर आहे? आणि 1189. ऐका, नामदेव महाराजांचा जन्मशक सांगतो तुम्हाला 1192. ज्ञानोबारायांचा जन्मशक सांगतो तुम्हाला 1197. म्हणजे नामदेव महाराजांच्या वयामध्ये, सावता महाराजांच्या वयामध्ये 20 वर्षांचं डिफरन्स आहे. ज्ञानेश्वर महाराजांचं वय आणि सावता महाराजांच्या वयामध्ये 23 वर्षाचं अंतर. नामदेवरायांचं वय आणि गोरोबा काकांच्या वयामध्ये 3 वर्षाचं अंतर. एकनाथ महाराजांचे अभंग जर तुम्ही पाहिले, सावता म्हणे नाम्या कार्य रडतोसी. आरेकारीची भाषा नामदेव महाराज सावता महाराजांना करतायत, कारण सावता महाराज पेक्षा नामदेवराय वयाने 20 वर्षाने लहान आहेत. ज्ञानोबाराय सर्वांपेक्षा वयाने लहान. पण पहिलं बंड पुकारलं कोणी, पहिला विद्रोह कोणी केला, पहिली क्रांती कोणी
आणि बरं कोणाच्या विरुद्ध? प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध. बरं ज्या व्यवस्थेविरुद्ध बंड पुकारायचं होतं त्याच व्यवस्थेमध्ये ज्ञानोबांनी काय घेतलं? आपण असं म्हणतो ज्ञानेश्वर महाराजांनी वारकरी पंथाचा पाया रचला असं बैलबाईंचं प्रमाण. ज्ञानदेव रचला पाया, ज्ञानदेव रचला पाया, ज्ञानदेव रचला पाया, ज्ञानदेव रचला पाया. उभा रे देवा दया, उभा रे देवा दया, उभा रे देवा दया. ज्ञानदेव रचला पाया, ज्ञानदेव रचला पाया. उभा रे देवा दया, उभा रे देवा दया, उभा रे देवा दया. ज्ञानदेव रचला पाया, ज्ञानदेव रचला रचला पाया नाही, ज्ञानोबारायांनी पाया रचला. याचा अर्थ असा आहे की ज्ञानोबारायांनी वारकरी पंथाचं रिनिव्हेशन केलं, त्याचा जीर्णोद्धार केला. निर्माते नाही, वारकरी संप्रदाय अनादी आहे, लक्षात ठेवा. तो सनातन संप्रदाय आहे. अजून काही गोष्टी सांगतो तुम्हाला. ऐका सर्वांमध्ये वयाने ऐका. प्रत्येक समाजाला एक संत देण्याचं काम ज्ञानेश्वर महाराजांनी केलं. प्रत्येक जातीमध्ये एक संत निर्माण केला ज्ञानोबांनी. कबीर मोमीन लतीफ मुसलमान, 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 कबीर मोमीन लतीफ मुसलमान. सेना नाविलान विष्णुदास, सेना नाविलान विष्णुदास, तेरा विधान विष्णुदास, तेरा विधान विष्णुदास. कबीर मोमीन कबीर मोमीन कबीर मोमीन लतीफ मुसलमान, कबीर मोमीन लतीफ मुसलमान, कबीर मोमीन लतीफ मुसलमान, कबीर मोमीन लतीफ मुसलमान, कबीर मोमीन लतीफ मुसलमान. तर कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, मराठीत त्याला संविधान म्हणतात. माहिती सगळ्यांना. हे आत्ता अलीकडे 19व्या शतकामध्ये ते रचलं गेले. कारण जातीयवाद, स्पृश्य अस्पृश्यता निर्मूलन करण्याकरता शेकडो वर्षापूर्वी, किती 750 वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये स्पृश्य अस्पृश्य वादाचं निर्मूलन केलं. पांडुरंगाच्या भेटीला संत चोखोबाराय जात होते. सुरुवातीला मज्जाव केला गेला. ज्ञानोबारांनी वाळवंटात कीर्तन केलं. ज्ञानेश्वर महाराज आणि चोखोबाराय नामदेव महाराज एकमेकांना उराउरी. वारकरी संप्रदायामध्ये जात पातीला महत्व दिलं जात नाही. इथे बसलेले सगळे एका जातीचे, आपल्या जातीचे, घरी झोपलेले आपल्या जातीचे नाही. परमार्थातली जात कोणती आहे? ज्यांना ज्यांना देव आवडतो, परमार्थ आवडतो, त्या सर्वांची जात एक आहे. माझ्या जातीचे मज भेटो,
कीर्तन सुरू झालं तर पहिली चाल पुढी म्हणायची हे सांगण्याचा अधिकार नाही. वारकरी पंथ, वारकरी संप्रदाय किती व्यापक विचारसरणीचा. 12व्या शतकामध्ये ही प्रभावळ तयार झाली. ज्ञानोबाराय, सावतोबा, गोरबा काका, चोखोबा, संत नरहरी महाराज, जनाबाई, कान्होपात्रा, मुक्तकेशी, तिच्या बोटाने पांडुरंगाच्या पायाला खड्डा पडला ती तरुण मुलगी मुक्तकेशी, कान्होपात्रा. अंतजादी योनी करणारी भजने, अंतजादी योनी करणारी भजने, दयाचे पुराणे बापुधारी, दयाचे पुराणे बापुधारी. स्वाभिमान पाहिजे, त्यांचा फोटो प्रतिमा आपल्या घरात पाहिजे, त्यांचं फिजिक्स आणि फिलॉसॉफिकल भौतिक आणि आध्यात्मिक चरित्र आपल्याला माहिती पाहिजे. संतांची नावं फक्त माहिती असतात, त्यांनी केलेला एखादा चमत्कार माहिती असतो, संत संतत्वापर्यंत कसे पोचले, त्यांनी तत्कालीन समाज व्यवस्थेशी विशेषतः प्रतिकूल समाज व्यवस्थेशी कसा संघर्ष केला याची पुसट सुद्धा जाणीव समाजाला नसते. लक्षात येते तुमच्या? चला माझ्या मूळ मुद्द्याकडे येतो. अशा या संत प्रभावळीमध्ये संत श्रेष्ठ सावता महाराजांचं वारकरी संप्रदायामध्ये विशेष वैशिष्ट्य काय, विशेष योगदान काय. 1188 मध्ये विवेक सिंधू निर्माण झाला, लक्षात आलं. त्याच्यानंतर कितीतरी वर्षांनी मानभाव संप्रदायाची साहित्य निर्माण झालं आणि अजून एक संप्रदाय होता शैव. 12व्या शतकामध्ये कोणता संप्रदाय होता अगल-बगलमध्ये? शैव. विसोबा खेचर आणि महात्मा बसवेश्वर प्रणित शैव संप्रदाय. शैवामध्ये 2 प्रकार असतात, कट्टर शैव आणि वीर शैव. कट्टर शैव सगळ्या क्रिया आडव्या करतात, वैष्णव संप्रदायाशी त्यांचा विरोध आहे, त्याला म्हणतात कट्टर शैव. उत्तर प्रदेशमध्ये हे संप्रदाय अजून सुद्धा भांडणं झाली ते एकमेकांवर तलवारी मारतात. एकाच समाजातले नातेवाईक 2 पंथामध्ये विभागले जातात. एकमेकांच्या मुली एकमेकांच्या घरात देतात का नाही? समाज एकच असतो पण पंथ भिन्न भिन्न असतात. काही स्वाध्यायाला जॉईंट असतात, काही बैठकीला जॉईंट असतात. आता काय अनेक संप्रदाय पण नातीभूती असतात ना. मग असंच झालं. काय झालं? वैष्णव संप्रदायातली मुलगी शैव संप्रदायाला दिली गेली. वैष्णवांचे सगळे व्यवहार कसे? उभे. शैवांचे कसे? आडवे. मुलगी सासरी नांदायला आली. सासर कोणत्या संप्रदायातून? नाना शैव. सासूने सांगितलं पोरी घर सारव. घर सारवायला लागली. कसं सारवायला लागली? सासरे म्हटले पुरी आम्ही कोण आहोत? उद्यापासून आडव्या क्रिया करायच्या. सकाळी सासरे उठून दात घासायला लागले. सुनबाई त्यांना म्हणते मामाजी तुम्ही मला रात्री काल घर सारवण्यापासून रोखलं, तुम्ही आडवे दात कसे काय करा? हा वाद अनादी कालापासून आहे महाराज. तर हा शैव संप्रदाय, तिकडे मला जायचं नाही. पण एक लक्ष देऊन का, राजकारणाचा कुठलाही पक्ष, कोणतीही ऑर्गनायझेशन, संघटना, कुठलाही पक्ष, संघटना, ग्रुप, समूह हा जास्तीत जास्त काळ समाजामध्ये केव्हा तग धरतो?
पहिलं कारण त्याचा निर्माता कोण आहे, त्या संप्रदायाची धर्माची आचार प्रणाली विचार प्रणाली काय आहे आणि त्या संप्रदायाला किंवा त्या संघटनेला मिळालेले अनुयायी कोणत्या प्रकारचे. संकुचित अनुयायी जर संप्रदायाला मिळाले तर संप्रदायाचा संघटनेचा विस्तार होत नाही. चक्रधर स्वामींच्या मनामध्ये तळमळ होती बहुजन समाजाबद्दल, पण नागदेवाचार्यांची विचारसरणी खुजी होती. खुजी म्हणजे काय, संकुचित. आचारसंहिता कठीण करून टाकली, वेशभूषा कठीण केली, केशभूषा कठीण केली. आणि त्याच काळामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी असं ठरवलं की वारकरी धर्माचं तत्वज्ञान लोकाभिमुख झालं. तळागाळातल्या बहुजन समाजावर केलं. यारे यारे याती भक्ती. अजून सांगू, ब्राह्मण या, क्षत्रिय वैश्य या, शूद्र या, स्त्री आणि पुरुष सगळे या. गाते श्रोते आणि पाहते, गाते श्रोते आणि पाहते, चतुर विनोदी रुचिते, चतुर विनोदी रुचिते, जो हमारे पूर्ण जाते, या सकाते नवने. स्वभावे पूर्ण जाते, या सकाळाते विनवणी. एक सूत्र सांगू ज्ञानेश्वरीला, नर नारी बारे, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आदी करोनी वेश्याही. न पाहियाती कुळाचा विचार, न पाहियाती कुळाचा विचार, न पाहियाती कुळाचा विचार, न पाहियाती कुळाचा विचार. भक्ती करुणा ज्ञानाबाई, भक्त करुणा ज्ञानाबाई, न पाहियाती कुळाचा विचार, न पाहियाती कुळाचा विचार. वेळ फार कमी आहे माझ्याकडे. दादा ऐका, अभंग काव्याची गंगोत्री म्हणजे सावता महाराज. पहिला अभंग जर कोणाला स्फुरला असेल तर तो सावता महाराजांच्या मुखातून बाहेर पडलाय. का? नामदेव महाराज वयाने लहान आहेत, ज्ञानोबाराय वयाने लहान आहेत, गोरबा वयाने लहान आहेत. म्हणजे अभंग काव्य प्रकार जो आहे, अभंग काव्य प्रकार हा पहिला जर कोणाला स्फुरला असेल तर तो सावता महाराज. ऐकताय तुम्ही, भागवतकार बाबा येत होते. भागवतातला माळी कोण आहे पहिला? सगर राजा. सगर भागवतामध्ये ज्या सगर राजाचं वर्णन केलंय ना, इथून माळ्यांची शृंखला आहे. माळी हा शब्द जातीवाचक नाही, तो कर्माचा सूचक आहे. 700 वर्षापूर्वी माळी शब्दाची संकल्पना ही पहिल्यांदा ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीत मांडली. विहिरीतलं पाणी मोठीच्या द्वारा जो झाडाच्या मुळापर्यंत नेतो त्याला म्हणतात माळी जेवते. ऐकताय तुम्ही? कुणबी कोणाला म्हणतात? कुणबी पारंपरिक पद्धतीने वडिलोपार्जित शेती ज्याच्याकडे असते त्याला म्हणतात कुणबी. एका बियापासून हजारो बी जो निर्माण करतो, तुम्ही गुगलवर सर्च करा, कुणबी शब्दाचा अर्थ सापडेल. शेतीशी निगडीत. आणि जो दुसऱ्याची शेती करतो त्याला म्हणतात कुळवाडी. काय शब्द आहे? कुळवाडी. इंदिरा गांधींच्या काळामध्ये हा कायदा निघाला होता. कसे? त्याची जमीन राहील त्याचं. आपण वैश्य कॅटेगरीमध्ये आहोत. आपण तिथे बसले कोणत्या? आणि वैश्य या शब्दाच्या अंतर्गत जो समाज येतो त्याचं कर्तव्य कर्म 3 प्रकारे सांगितलंय. कृषी, गौरक्ष, उत्तम
शेती कशी करायची हे सावतोबांनी शिकवलं. सावता महाराज कोणाचा अवतार आहे? त्रेता युगातल्या प्रभू रामचंद्रांचे सासरे कोण होते? राजा जनकाचे अवतार आहेत सावता महाराज. सावता महाराजांची पोथी वाचली का ना? सावता महाराजांच्या अभंगांचे लेखक कोण आहेत? भिकोबा गुरव. कोण? गुरव. भिकोबा काशीबा गुरव. हा, काशीबा गुरव. म्हणजे गुरव आणि माळी म्हणजे मंदिराची पूजा तिथून सुरुवात झाली. तिथून कनेक्टिव्हिटी. शेताच्या बांधाला बांध होता. सावता महाराजांचे मूळ पुरुष दैव माळी औसा प्रांतातले. आक्रमण आलं तिथून इकडे आले. सोलापूर माळा अरण्य होतं. अरण आणि भेंडी दोन गावाजवळ जवळ माहिती पाहिजे आपल्याला. सावता महाराजांच्या मंदिराचे पुजारी आता जे आहेत ते 17वे वंशज आहेत. रमेश महाराज वसेकर, अंकुश महाराज वसेकर हे मुलीच्या वंशातले 17वे वंशज आहेत. सावता महाराजांच्या वडिलांचं नाव आईचं नाव एकच मुलगा विठ्ठल आणि मुलगी नागोकर. मुलगा लहानपणी. राजा जनकाचे अवतार आहे. कर्म नाही वही संसिद्धी मास्तिता जनका. ऐका, मूर्तिमंत ज्ञान म्हणजे ज्ञानेश्वर महाराज, वैराग्य म्हणजे तुकाराम महाराज, शांती म्हणजे नाथबाबा, प्रेम म्हणजे नामदेवराय आणि गीतेतला नैष्कर्म्य सिद्धांत आणि निष्काम कर्मयोग म्हणजे अभंग करते. प्रपंच करून परमार्थ कसा करायचा. बायका पोरांना सोडून राणावनात तीर्थयात्रा करण्याची गरज नाही. आपल्या वाट्याला आलेलं कर्तव्य कर्म प्रामाणिकपणे करणं हा सावता महाराजांचा परमार्थ. 45 वर्ष राहिले. 45 अभंग आपल्याला दिले. सावता महाराजांच्या चित्रपटातले खलनायक कोण आहेत? त्यांनी महाराजांना त्रास दिला. ओंकार स्वामी. अजून का सामाजी माळी. बघा तुम्ही कसं आहे, किती संघर्ष करावा लागला. ऐकताय तुम्ही? जादू टोना अंधश्रद्धेचं निर्मूलन सावता महाराजांनी 700 वर्षापूर्वी केलंय. रस्त्यात आडवा येणारा देव उचलून बांधावर ठेवला. अंधश्रद्धेचं निर्मूलन केलंय महाराज. काही योगदान आहे महाराजांचं. आणि निष्काम कर्मयोग. अहो, वयाच्या लहानपणीच पांडुरंगाचा साक्षात्कार. गुरु शोधायला गेले नाही, पांडुरंगच गुरु म्हणून आले. आणि व्यापक नजर. कृषी बघा, कृषी गौरक्ष वाणिज्यम, शेती जोड त्याला गायींचं उत्पादन. एवढं करून सुद्धा कुटुंबाला लागणारा पैसा मिळत नसेल तर व्यापार करा. कारोबाराचं सांगितलंय. शेती कशी करायची? परवडत नाही दुग्ध उत्पादन करा. नाही परवडलं अजून तर त्याला वाणिज्य म्हणजे व्यापार करा. व्यापाराचं सूत्र सांगितलं. दुकानदार लोकांकरता 10 रुपयाला आणलेली वस्तू किती रुपयाला विकली पाहिजे? 5 रुपयाला, नाही 12 रुपयाला. ते सूत्र सांगितलं. छातीला हात लावून सावता महाराज म्हणतात, आमची जात कोणती आहे? आमची मायाची जात, आमची मायाची जात, शेत नाव मागाईत, शेत नाव मागाईत, आमची मायाची जात, आमची मायाची जात, शेत नाव तसं माझ्या अभंगाच्या चिंतनामध्ये पुढे विषय येणारच आहे. पण घेण्यासारखं पैलू वाट्याला आलेलं कर्तव्य कर्म हाच परमार्थ. तर काहीच केलं. व्यापक दृष्टी. आपल्या मळ्यातल्या कांद्यामध्ये
मुळ्यामध्ये, मेथीच्या भाजीमध्ये विटेवरचं सगू कांदा मुळा भाजी अवघी विठोबाई माझी 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 आपल्या उपास्य देवतेला पाहायला शिकवले. कांद्यातला देव लांब, आपल्याला माणसातला दिसायची पंचायत. छोटासा विनोद आहे काय, छोटासा वर्तमानपत्र वाटणारा येतो का नाही, असा पेपर घेतो ना आपल्या घरात. घर मालकाने वाचायला घेतला, त्याने एक बातमी वाचली. त्याच्या पत्नीला म्हटलं, अगं ऐकलं का, बघ एक बातमी छापून आली. ती म्हटली वाचा बघू. त्याने बातमी वाचायला सुरुवात केली. आजपासून सरकारने, लाडकी बहीण सांगितलं, आजपासून सरकारने मोकाट कुत्रे पकडायचं ठरवलं. त्याने बातमी वाचत नाही तोपर्यंत त्याची बायको त्याला म्हणाली, म्हणून तुम्हाला सांगते जरा जपून बाहेर पडू नका. काहींना नाही समजलं मी काय करू. एका माझा कुत्रा, कुत्र्यांची स्पेशल बिस्किट असतात का, दुकानदाराकडे गेला. अहो तुमच्याकडे कुत्र्यांची बिस्किट आहेत का. दुकानदार म्हटलं आहे की, बांधून देऊ का इथे खाता. अजून सांगू छोटासा. एक व्याख्यान करणारे लेक्चरर व्याख्यान करून घरी आले. पती पत्नी संवाद करायला लागले. व्याख्यान कसं झालं, दोघं पती पत्नी फार सुंदर झालं. पण जे व्याख्यान करणारे तो काय म्हटलं नाही, पण ऐकणारे सगळे गाढव होते. त्याची बायको म्हटली, म्हणून तुम्ही सारखे बंधूंनो बंधूंनो म्हणत होता. ते विनोद सुद्धा सुशिक्षित येतात, म्हणून ते सामान्य लोकांना आकलन होते. चला पुढे. माणसातला देव कधी दिसेल, कांदा मुळा भाजी ऊस गाजर रताळ सोडून द्या. अजून सांगू, अजून मला अजून बोलता येईल पण माझा अभंग वाजवणार नाही असं महाराज. आणि एक शेवटचा मुद्दा पूर्ण करतो. सावता महाराजांच्या 40-42 अभंगांमध्ये एक अभंग असा आहे की त्या अभंगावर डॉक्टरेट केलं तरी चालेल. डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी मराठीमध्ये त्याला प्रबंध म्हणतात. PhD. एक अभंग आहे सावता महाराजांच्या अभंग गाथ्यामध्ये. तो फॅमिली मॅनेजमेंट करायला शिकवतो, तो इकॉनॉमिकल मॅनेजमेंट करायला शिकवतो, तो जगण्याला जीवनाला सुंदरता देणारा अभंग आहे. कसं जीवन जगलं पाहिजे, जशी परिस्थिती येईल आपल्या मनासारखी परिस्थिती निर्माण व्हावी अशी वाट बघू नये. समयासी सादर भावे सादर भावे
अभिमानून संधी स्वजातीचा असे संत महात्मे अवताराला आले महाराज. तुकोबाराय अभंगातून संतांचा महिमा वर्णन करतात. संतांचा महिमा कोणालाच वर्णन करता येत नाही. वेदाला नाही, ब्रह्मदेवाला नाही, शब्द पांडित्य करणाऱ्याला नाही. आता मी अभंगाला टच करतो बरं का. अजून पैलू आहेत, मग संपूर्ण कीर्तन त्याच्यावर होईल म्हणू नको. अजून माझ्या पुढे येणारे वक्ते ज्यांना ज्यांना जे सापडेल ते सांगते. त्या अभंगाला सुरुवात करतो. अर्धा तासामध्ये आपण अभंग सोडवू. तुकोबारा या अभंगातून संतांचा महिमा वर्णन करतो. संतांचा महिमा शब्द पांडित्य करणाऱ्याला कळत नाही. शाब्दिकाचे काम नाही. शाब्दिक म्हणजे कोण? 360 कीर्तन ज्याची पाठ आहेत त्याचं वर्षभरातून डबल अभंग होत नाही, तो शाब्दिक नाही. सर, शाब्दिकाची कन्सेप्ट ऐका. शाब्दिकाची व्याख्या काय केली बरोबर यांनी? विवरण वाचस्पती वेदांत शास्त्र जाणे वार्तिका तिन्ही प्रस्थाने मूर्तिमंत पुढे तिष्ठत योग्यत्वे. ब्रह्मसूत्र, गीता आणि उपनिषद ज्याची पाठ आहेत त्याला ज्ञानोबाला शाब्दिक म्हणतात. 18 पुराण, मग मत्स्य पुराण, मार्कंडेय पुराण, ब्रह्मपुराण, ब्रह्मांड पुराण, ब्रह्मवैवर्त पुराण, वराह पुराण, वायू पुराण, विष्णू पुराण, एक राहिलं अजून 4 आहेत. अग्निपुराण, स्कंद पुराण, कुर्म पुराण, नारद पुराण, लिंग पुराण, गरुड पुराण. 8 पुराण ज्याची पाठ आहेत, उपपुराण ज्याची पाठ आहेत. काय मूवी आहे? मुखोद्गत पुराणे. पुढे काय? ज्योतिषी तो म्हणे कैसेची होय. ज्योतिष शास्त्र ज्याला कळतं, तर्कामध्ये निपुण आहे, शिल्पकलेमध्ये निपुण आहे, पाककला, सूप म्हणजे स्वयंपाक करण्याची कला, प्रवीण आहे. प्रवीण म्हणजे विशारद. प्रवीण शब्दाचा अर्थ काय होतो? मृदंग विशारदा, युद्ध विशारदा. जो ज्या कलेमध्ये निपुण असतो त्याला म्हणतात प्रवीण. महाभारताचे 1.25 लाख श्लोक त्याचे पाठ आहेत. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद ज्याच्या जिभेवर नृत्य करतात. व्याकरणामध्ये चोखडा आहे. सोपं सांगतो. एखाद्या माणसाचं वर्णन करत असताना आणि 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 आलं पाहिजे. पण आला की इमारत. मुलगी पाहायला गेले, कशी वाटली? सुंदर आहे, देखणी आहे, पोरी पाण आहे, शिकलेली आहे, डबल ग्रॅज्युएट आहे, रंगकाम, विणकाम, भरतकाम, स्वयंपाक सगळ्या कलांमध्ये निपुण आहे. पण आला ती इमारत. पण काय नकनाई देणे वाया गे, हो नकनाई देणे वाया गेली, नकनाई देणे वाया गेली, नकनाई देणे वाया गेली. काय करावी बत्तीस लक्षणे, काय करावी बत्तीस लक्षणे. हो नकनाई देणे वाया गेली, नकनाई देणे वाया गेली, नकनाई देणे वाया गेली, नकनाई देणे वाया गेली. पण आला की वरच्या वर्णनाला काही अर्थ राहत नाही. मुलगा शिकलेला आहे, उत्तम पगाराची नोकरी आहे, आई वडील चांगले आहे, पण संध्याकाळी डोलत घरी आहे. पण इमारत बांधता 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 वर किती जाऊ, पण जास्ती दिवस इमारत टिकण्याकरता काय महत्वाचं आहे? पायावीन भिंत, बेसिक जर फाउंडेशन परिपक्व नसेल तर इमारत टिकत. किती विद्वान आहे पण अर्थ नाही. लग्नामध्ये नवरदेव नवरी महत्वाचे असतात का वराड महत्वाचं असतं? सगळं वराड जागेवर आहे पण नवरदेव नवरी गायब झाली. मोराच्या अंगावर डोळे भरपूर आहेत पण दृष्टी नाही, काही उपयोग येतात. तसं एक आत्मदृष्टी नसेल तर विद्वत्ता काही. त्याला म्हणतात शाब्दिक शब्दाची. महाराज, संतांचा महिमा जर वर्णन करायचं असेल दादा,
तर या पृथ्वीवरचा कुठलाच पदार्थ संतांच्या उपमेला येत नाही. ज्ञानवर्णन कल्पना करा. संतांचं वर्णन करताना आपण संतांना मेघाची उपमा देऊ. मेघ कसा आहे? मेघ पाण्याचा वर्षाव करतो. मेघ वर्षाव करण्याच्या बाबतीमध्ये उदार आहे, पण त्याच्या ठिकाणी एक कमतरता आहे. काय कमतरता आहे? मेघ उदार परी ओसरे. मेघाच्या ठिकाणी भेदभाव नाही. गरीब माणसाच्या शेतामध्ये अजिबात पडायचं नाही आणि सरपंचाच्या शेतात खूप पाऊस पडायचा. असं कधी मेघाने भेदभाव केला की मेघाने काही विचारित हे घागंदारी. पण कमतरता काय? कमी कमी होतो. सिंहाची उपमा देऊ. सिंह संत सिंहासारखे असतात, पण जंगलातला सिंह क्रूर प्रवृत्तीचा असतो. संतरूपी सिंह कृपाळू असतात. चंद्राची उपमा देऊ. चंद्राच्या ठिकाणी एक कमतरता आहे. काय कमतरता आहे माहितीये? चंद्र प्रकाशमान आहे, आल्हादता निर्माण करतो, शीतलता देतो, पण महिन्यातून एकच दिवस पूर्ण. संतांना माय बापाची अशी संत उपमेच्या परी. मला विषय लांबवते पण माझं काटा पुढे लक्षात आलं तुमच्या? उपमेच्या पलीकडे असणाऱ्या संतांना तुकाराम महाराजांनी जी उपमा दिली ती कोणती दिली? ती पहिल्याची. तुम्ही संत संतांना मायबापाची उपमा देतात. संतांना मायबापाची उपमा सुद्धा योग्य होते का? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात संतांना मायबापांची उपमा सुद्धा यथार्थ लागू पडत नाही, कारण ती सापेक्ष उपमा आहे. त्याच्यामध्ये विटाळ आहे. लक्षात आलं तर बघा, थोडंसं सोपं करून सांगतो. संतांना तुकाराम महाराजांनी माय आणि बापाची उपमा दिली, पण मायबापाची उपमा सुद्धा सार्थक नाही. कसं? ऐका. कारण मायपणा आणि बापपणा परावलंबी. थोडंसं बघा, तुमच्या लक्षात येतं का? दोन मित्र बोलत होते. एक म्हणाला, अरे तुझं वय किती? तो म्हटला माझं वय 18 वर्ष. म्हणजे तुझ्या बापाचं वय किती? म्हणजे 18 वर्ष. लक्षात आलं का तुमच्या? तुझं वय किती? 18. तुझ्या बापाचं किती? म्हणजे बापाचं 18 कसं काय? समजलं? अजून नाही समज. तू मला काय विचारलं? माझ्या बापाचं वय. तुम्हाला सांगतो, लग्नापूर्वी कुठली मुलगी नाव लिहिताना काय लिहिते? कुमारी. आणि लग्नानंतर सौभाग्य. लक्षात आलं? लग्न झाल्यानंतर तिच्या नावापुढे तिला आई ही संज्ञा जर लागावी असं वाटत असेल तर तिने कोणती प्रोसिजर पूर्ण करणं महत्वाचं? तिला आपल्या उदरातून अपत्य प्रसवलं पाहिजे. जोपर्यंत ती अपत्य प्रसवू शकत नाही तोपर्यंत आई, माय, मम्मी, मॅम लागेल का? बाप हा बाप केव्हा होतो? लग्न झाल्यानंतर बाप नाही होत. जोपर्यंत मुलगा जन्माला येत नाही, पण
म्हणजे तो मित्र म्हणाला, तू मला काय विचारलं? माझ्या बापाचं वय, म्हणजे माझा बाप हा बाप कधी झाला? जेव्हा मी जन्माला आलो तेव्हा बाप झाला. म्हणजे माझ्या बापपणाचं वय काय? 18 वर्ष. समजलं लक्षात? पण संसारातली माय आणि संसारातले बाप वेगळे असतात आणि परमार्थातली माय आणि परमार्थातले बाप वेगळे असतात. ऐका, परमार्थामध्ये प्रत्येकाला 5 माता सांगितल्या आणि 5 पिता सांगितले. संसारातले मायबाप लेकरांना सांभाळतात, परमार्थातले मायबाप सुद्धा सांभाळतात. पण फरक असा आहे, संसारातले मायबाप पोरांना सांभाळत असताना मनामध्ये लोभ ठेवून मायबापी सांभाळीते सृष्टी उत्पन्न झाल्यापासून एकाच स्त्रीची नोंद झाली इतिहासामध्ये की तिलाच फक्त आपल्या मुलांचं खरं हित कळालं. कोण? अजून दुसरी स्त्री जन्माला आलेली. मदालसा राणीचं चरित्र जर तुम्हाला पाहिजे असेल तर कोणत्या ग्रंथात ते सांगतो तुम्हाला. योग वासिष्ठ नावाच्या ग्रंथामध्ये मदालसेचं चरित्र आहे. ऋतुध्वज नावाचा राजा आणि त्या राजाची पत्नी, ज्याला नाणं पाहिजे त्याने लक्षात ठेवा. मदालसेच्या पतीचं नाव काय होतं? ऋतुध्वज नावाचा राजा आहे, त्याची पत्नी मदालसा. महाराज, बाप ज्या बापाला ज्या आईला आपल्या मुलांचं तात्विक हित कळतं त्यांनाच माता पिता म्हणतात. आप्त कोणाला म्हणतात शास्त्रामध्ये माहितीये? यथार्थ आप्तस्तु यथार्थ वक्ता. जो आपला आप्त म्हणजे स्वकीय, ज्याला आपल्या खऱ्या कल्याणाची तळमळ आहे त्याला शास्त्रामध्ये आई आणि बाप अशीच होते. संत मायबाप आहेत पण संसारातले मायबाप नाही, लोभा काढणारे पाळणारे मायबाप नाही. ऐका, संसारामध्ये आई वेगळी असते आणि बाप वेगळा असतो. परमार्थामध्ये जी आई असते तोच बाप असतो, जो बाप असतो तीच आई. लक्षात आलं? आता पुढचं ऐका, हे कोणत्या प्रकारचे मायबाप आहेत त्यांच्याकडे विशेषण दिलं तुकोबारायांनी. कृपावंत. कोणत्या प्रकारचे मायबाप आहे? कृपावंत. कृपावंत म्हणजे काय? शाळेमध्ये जाणाऱ्या पोरांना पोरींना माझं बोलणं समजेल. इंग्रजी व्याकरणामध्ये डिग्री असतात, पॉझिटिव्ह, कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह. सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये गुड, बेटर, बेस्ट, क्लेवर, क्लेवरर, क्लेवरेस्ट. सर काय? EST, GST नाही, EST प्रत्यय लागलं की त्याची सुपरलेटिव्ह डिग्री होते. तसं वंत प्रत्यय लागला की त्याची सुपरलेटिव्ह डिग्री होते. वंत म्हणजे मोस्ट हायेस्ट. समर्थ रामदास स्वामी छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरव करताना प्रत्येक शब्दाला वंत प्रत्यय लावतात. यशवंत, कीर्तिवंत, नीतिवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत, गुणवंत, जाणता राजा. आता तुम्ही कृपेच्या बाबतीमध्ये त्यांनी केलेली कृपा कल्पांतापर्यंत कृपादान केले असे कृपावंत मायबाप असणारे संत. आता पुन्हा ऐका, अवताराला काय येतात, त्यांच्या अवताराचं प्रयोजन काय? अभंगाच्या दुसऱ्या
चित्रपट सुद्धा होता. कोणी बघितलंय का? कुणाचा होता हे इथे नाही सांगणार, पण मी पण बघितलंय बरं का. अवतार ही प्रोसिजर आहे, ही प्रक्रिया आहे. वरून खाली येण्याच्या प्रक्रियेला अवतार प्रक्रिया म्हणतात. मराठी व्याकरणामध्ये धातूला क्रियापदाला उपसर्ग लागतो. अव हा उपसर्ग आहे आणि तृ तरती हे क्रियापद आहे सर. तृ तरती तरणे, स्वतः तरणे, स्वतः तरुण इतरांना तारणे. अव म्हणजे खाली, वरून खाली येण्याच्या प्रक्रियेला अवतार प्रक्रिया म्हणतात. संत अवतार घेतात म्हणजे वरून खाली येतात. वरून म्हणजे नेमकं कुठून? आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. आले घर जावे कुठे येते उपकारासाठी. येते उपकारासाठी, येते उपकारासाठी. आले घर जावे येते उपकारासाठी. आले घर जावे. वैकुंठ म्हणजे काय? वैकुंठ नावाचं स्थळ कुठे आहे? पृथ्वीपासून किती किलोमीटर अंतरावर आहे? वैकुंठ आहे का नुसती कल्पना आहे? वैकुंठ शब्द संत साहित्यामध्ये स्थलवाचक आहे का स्थितीवाचक आहे? जाणत्या लोकांना माझे शब्द कळतील, लक्षात ठेवा. वैकुंठ नावाचं स्थळ आहे का हा चिकित्सेचा प्रश्न आहे. वैकुंठ हा शब्द स्थलवाचक नाही, तो स्थितीवाचक आहे. एषा ब्राह्मी पार्थ, स्थिती पार्थ, स्थिती पार्थ. ब्रह्म नावाच्या स्थितीला वैकुंठ असं म्हणतात. संत कुठे राहतात? ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले बुद्धराया. बुद्धराया आले. कार्य केलं. काय कार्य केलं? उद्धरावे. उद्धार म्हणजे काय? उत्थान या शब्दाचं एक रूप म्हणजे उत्थान. उत्थान शब्दाचा अर्थ काय? उत्थान शब्दाचा अर्थ आहे उत्कर्ष, अभ्युदय, प्रोग्रेस, उत्क्रांती. तुम्ही आपण सध्या उत्थानाच्या दिशेने जात आहोत का पतनाच्या दिशेने जात आहोत? काय उत्तर आहे तुमच्याकडे? सप्ताहाच्या पत्रिकेमध्ये पहिलंच वाक्य असतं ना, पतनाच्या दिशेने जाणाऱ्या समाजाला स्थैर्य प्राप्त करून देण्याचं निगेटिव्ह पतन. उत्थान म्हणजे काय? उत्थान म्हणजे डेव्हलप, विकसित आहे त्या परिस्थितीपासून उंच जाणं, त्याला म्हणतात. तुम्ही भौतिक दृष्टीने उत्थापित आहात, पण आध्यात्मिक दृष्टीने अजून उत्थान झालेलं. पतन आणि उत्थान या दोन गोष्टी जीवनाचे दोन टोके आहेत आणि हे सगळं तुमच्या संगतीवर अवलंबून आहे. तुम्ही वर्तमान काळामध्ये कोणाच्या संगतीमध्ये आहात त्याच्यावरून तुमचं फ्युचर अवलंबून. पतन उद्धार संघाचा महिमा जगावे आधमा, जगावे आधमा. पतन उद्धार संघाचा महिमा जगावे आधमा.
आठवा तुम्ही मला तुमची संगत दाखवा, मी तुम्हाला तुमचं भविष्य सांगतो. प्राध्यापक डॉक्टर शिवाजीराव भोसलेंचं वाक्य आहे, शो मी युअर कंपनी, आय टेल यू युअर फ्युचर. तुमची संगत मला दाखवा. संगतीवर उत्थान आणि पतन अवलंबून. पतन म्हणजे काय आणि उत्थान. तुम्हाला असं विचारतो, पहिला वर्ग, चुलीच्या जागी तुमच्या घरात काय आहे? गॅस. दारामध्ये बैलगाडीच्या जागेवर टू व्हीलर, फोर व्हीलर. माणूस चंद्रावर जाऊन आला. तुम्हाला डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण हे नाव माहिती? त्यांच्या नावाने आदर्श शिक्षक पुरस्कार दिला जातो. आदर्श. त्यांचे विचार सांगतो तुम्हाला. सर, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णांची थिंकिंग अशी आहे की वर्तमान काळातला समाज चुलीच्या जागी गॅस आला, दारामध्ये बैलगाडीच्या जागी टू व्हीलर आहे. सध्याच्या काळातल्या माणसाला आकाशामध्ये पक्षासारखं भरारी मारता येतं, पाण्यामध्ये माशासारखं पोहता येतं, पण त्याला जमिनीवर नीट चालता येत. वी हॅव लर्न टू फ्लाय इन द एअर लाईक बर्ड्स. पक्षासारखं आकाशामध्ये भरारी मारता येत. अँड स्विम इन द वॉटर लाईक फिशेस. माशासारखं पाण्यामध्ये पोहता येतं. बट how to live on the earth, human beings, we have still to learn. अजून आपल्याला माणसासारखं जगायचं कसं ते शिकायचं आहे. आणि ते जगणं तुम्हाला कोण शिकवेल? तर तुमची संस्कृती शिकवेल, तुमचे धर्मग्रंथ शिकवतील आणि तुमचे संतांचे विचार शिकवतील. 3 शब्द सांगू तुम्हाला: संस्कृती, विकृती आणि प्रकृती. याचा क्रम कसा लावायचा? प्रकृती, विकृती, संस्कृती. उदाहरण सांगू, नदीचा उगम होणं ही प्रकृती आहे, नदीमध्ये साचलेला गाळ ही विकृती आहे, आणि त्या नदीचं पाणी गाडून उकळून पितो ही संस्कृती. आपला जन्म होणं ही प्रकृती आहे, अंतःकरणात दाटलेले विकार ही विकृती आहे, आणि संत संगतीमध्ये जाऊन कथा कीर्तन श्रवण करून धार्मिक ग्रंथांचं अध्ययन करून त्या विकारांना हृदयातून हाकलून देऊन हृदयामध्ये मानवता, दया, प्रेम, करुणा, सद्भाव यांना जागा देऊन माणूस होणं ही संस्कृती. आणि संस्कृती संत विचाराशिवाय कळत नाही. म्हणून गाथा, ज्ञानेश्वरी, भागवत महाराजांचे अभंग आपल्या घरात पाहिजे. उत्थान म्हणजे काय? अजून सांगू, मागच्या वर्षी आपली जी क्वालिटी होती तीच क्वालिटी जर आपली याही वर्षी असेल तर अजून आपण उत्थान प्रक्रियेमध्ये इन्व्हॉल्व नाही आहे. मागच्या वर्षी अंतःकरण परवटलेलं असेल, काम क्रोधाधिक विकार असतील आणि या वर्षामध्ये एकही विकार गेला नाही तर अजून आपण उत्थान प्रक्रियेत. एकदा जड जीव संतांनी कोणाकोणाचा उद्धार केला? उद्धरावे जन. जन म्हणजे काय? जन म्हणजे स्त्री आणि पुरुष दोघे आले. पुरुषाच्या अंतर्गत स्त्रीचं अस्तित्व आहे. एक वाक्य बोलू, भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रीला स्वतंत्र स्थान नाही. सोपं करून सांगू का? माणूस जर गावाचा पाटील असला तर बाईला आपोआप काय म्हणतात? मास्तर असला तर, वकील असला तर, साहेब असला तर, हो असला तर. ब्राह्मण जेव्हा तुम्ही पूजेला बसतात तेव्हा ब्राह्मण तुम्हाला काय सांगतात? काही करू नका, फक्त हाताला हात लावा. म्हणजे याचा अर्थ काय? स्त्रीला स्वतंत्र अस्तित्व आणि तिचं अस्तित्व पुरुषाच्या अंतर. लग्नानंतर मुलगी बापाचं नाव बदलवते. कुणाचं नाव लावते? कुंकू कोणाच्या नावाचा लावते? जन शब्दाचा अर्थ असा आहे, जन म्हणजे स्त्री आणि पुरुष सर्वांचा संतांनी उद्धार. तुम्ही मला स्त्रीचं एखादं उदाहरण सांगा ना. आपलं
बापाने सांगितलं होतं त्याच्या पत्नीला, या खेपेला जर तुला मुलगी झाली तर जिवंत ठेवणार नाही. पण दुर्दैवाने मुलगीच झाली. दुर्दैवाने म्हणणं बरोबर नाही, सुदैवाने म्हणावं लागेल. कारण मुलगी होणं हे भाग्याचं लक्षण नाही महाराज. ज्या दिवशी एखाद्या बापाच्या पोटी मुलगी जन्माला येते त्या दिवशी बाप 50% भाग्यवान होतो. किती टक्के? पण तुम्ही म्हणाल त्या बापाला 100% भाग्य कधी मिळतं. मला ब्राह्मणाने विचारलं तुम्हाला मुलं किती आहेत? म्हटलं 3. अरे मुलगी नाही का? पाहिजे होती दिली नाही. मुलगी नाही ना म्हणे तुम्हाला, मग तुम्ही करंट येत नाही. ऐका. आणि ज्या दिवशी बाप आपल्या मुलीचं कन्यादान करतो त्या दिवशी बापाला 100% भाग्य प्राप्त होतं. पृथ्वी दान केल्याचं पुण्य मिळतं मुलगी दान केल्यानंतर. पण दुर्दैव असं आहे, बऱ्याच मुली आपल्या मायबापांना कन्यादान करण्याचं भाग्य मिळू देत नाही. हॅलो बापा, यू डोंट वरी, माय मॅरेज कम्प्लीट, यू टेक पॉइझन. समजलं तुम्हाला? आपल्या अभंगातलं सूत्र आहे कुळाचार. वेळ संपली माझी, मला जाणीव आहे. हिंदूंच्या मुला मुलींची लग्न देव ब्राह्मण अग्नी यांच्या साक्षीने झाली पाहिजे, कुल परंपरेने झाली पाहिजे. तुमच्या निफाड तालुक्यामध्ये एक ग्रामपंचायत आहे सायखेडा. सायखेडा ग्रामपंचायतीचं लेटर आलंय वर्तमानपत्रामध्ये. त्या ग्रामपंचायतीने पाऊल उचललं. पळून जाणाऱ्या मुला मुलींची लग्न मायबापांच्या संमतीशिवाय होणार नाही असा कायदा पास झाला पाहिजे. तुमचं दररोज एक घटना घडते. दररोज हिंदूची एक मुलगी दररोज पळून जाते महाराज. तर पुढचा मुद्दा सांगू. दररोज एक प्रकरण लव जिहादचं होतं. मालेगाव परिसरामध्ये कुठली तरी हिंदूंची मुलगी पाठवली जाते. सोशल, याला सामाजिकता म्हणतात. लक्षात आलं? संतांनी आपल्याला काय शिकवले? प्रत्येक बाप जशी जशी मुलगी मोठी होते आई वडील काळजी करतात. बापाची मान जर ताक करावी असं वाटत असेल, लक्ष द्या. कोणती गोष्ट? सावता महाराजांच्या पत्नीचं नाव काय? जवळच सासरवेळी अरण आणि बिंडी जवळ जवळ भावांचे आडनाव. माडी समाजामध्ये 12 प्रकारच्या पोट जाती. तुम्हाला किती माहिती आहे? काचमाळी, जिरेमाळी, हळदेमाळी, फुलमाळी, 4-5च माहिती आहे आपल्याला. पण तुम्ही संशोधन करा. जाणून बुजून वाक्य बोलतोय, पॉलिटिकल क्षेत्रातलं नाही. महाराष्ट्रामध्ये माडी समाज हा 2ऱ्या क्रमांकावर आहे. किती? मी आपला नाही म्हणणार. मी कीर्तनाच्या व्यासपीठावरून जेव्हा उतरेल ना तेव्हा आपला म्हणेल. कर्मकांचे बंधन आहे, लक्षात ठेवा. माडी समाज महाराष्ट्रामध्ये 2 नंबरवर. किती प्रकारच्या पोट जाती आहे? 12 प्रकारच्या पोट जाती. तुम्ही सर्च करा युट्यूबला, गुगलला सर्च करा, तुम्हाला 12 प्रकार जाती मिळतील. आणि माझी विनंती आहे, मी धर्मप्रचारक या नात्याने बोलतोय, प्रत्येक समाजातल्या पोट जातींनी एकत्र आलं पाहिजे. एकच. आम्ही हलके आणि तुम्ही भारी असा भेदभावच करायचा. मी पैठकीत पण सांगत असतो आणि कीर्तनात पण सांगत असतो, लक्षात ठेवा. चंद्रपूर, भंडारा, गोंदिया तिकडे जाऊन मुली ट्रान्सफर करतोय आपण. पण आपल्याच पोट जातीतल्या मुलींशी आपण जर भेटी व्यवहार केला तर किती चांगलं आहे सर. त्याची क्रांती झाली पाहिजे. हा मुद्दा सामाजिक स्तरावर घेतला गेला पाहिजे अशी माझी विनंती समाज बांधवांना. मला आनंद वाटला, तुमच्या महाराजांच्या घरामध्ये 2 सुना आमच्याकडचे आहेत. मला खूप स्वाभिमान वाटलं सर तिथे गेल्यानंतर महाराजांच्या घरामध्ये. सोडून द्या हलका आणि भारीपणा, सोडून द्या. माडी आहे ना एकत्र आलं पाहिजे. कुणबी आहे ना म्हणजे पोट प्रकार आहेत त्यात सगळ्यांनी एकत्र आलं. मी
इंटरकास्ट कायद्याच्या विरोधी नाही. कायद्याच्या विरोधी बोलणं म्हणजे संविधानाच्या विरोधी बोलण्याचं गुन्हा दाखल होतो. हे फक्त इथपर्यंतच आहे. जरूर करा, पण माता पित्यांची संमती पाहिजे. बाप दररोज मरत असतो, महाराज दररोज मरत असतो, त्याला जगणं अशक्य होतं. हे हरकत नाही. माझ्या अभंगाचं सूत्र आहे बरं का, कुलाचार वाढावय सुख, वाढावय भक्ती, वाढावय धर्म आणि कुलाचार उद्धार केला म्हणजे काय केलं ऐका. ती मुलगी मुलाचे कपडे घातलेली, बापाने सांगितलं होतं मला मुलगा पाहिजे. मुलगा होणं किंवा मुलगी होणं हा प्रारब्धाचा भाग आहे, नशिबाचा भाग आहे. सोडून त्या विषय बदलेल माझा. ती मुलगी ज्ञानोबारायांच्या पाया पडते, कपडे मुलाचे घातलेले होते. ज्ञानोबाराय म्हणाले बाळ उठ. मुलगी म्हणाली माऊली मी बाळ नाही, मी मुलगी आहे. ज्ञानोबाराय म्हणाले कदापि नाही, माझी सत्यवादाची तप, माझ्या वाणीतून शब्द बाहेर पडले. बेटा तू मुलगाच आहे. विज्ञानाला शक्य झालं का? डोळ्याची पापणी खाली होऊन वर होण्याच्या वेळेमध्ये स्त्रीच्या देहामध्ये बदल झालाय. स्त्रीचा देह पुरुषाचा झाला. एवढं उत्थान आहे. निर्जीव भिंतीच्या पाया पडतो आपण आळंदीला गेल्यानंतर, याला म्हणतात उत्थान. निर्बुद्ध प्राणी त्याच्या मुखातून वेदाच्या रुचा बाहेर काढल्या, याला म्हणतात उत्थान. समाजाला सुखी करतात, शांती निर्माण करतात. अशा संतांच्या ठिकाणी जे सद्गुण असतात ते कोणाप्रमाणे असतात? अभंगाच्या शिर. तुका म्हणे गोना चंदनाचे अंगी, तुका म्हणे गोना चंदनाचे अंगी, तुका म्हणे गोना चंदनाचे अंगी, तुका म्हणे गोना चंदनाचे अंगी. ऐसे तुम्ही जगी ईश्वर माऊली नाराज माऊली अन्नदान असल्यामुळे आपण कीर्तन वेळेतच झालं पाहिजे. कारण भोजनाची व्यवस्था केली. 10-10, 5-5, 7-7 जण मिळून अन्नदान करतात. सर्व दात्यांना मी प्रार्थना करतो, कार्यकर्ते नाना, बाजीराव नाना, हा उपक्रम कायम चालू ठेवा. एवढी उपस्थिती राहते. महिला वर्गाला घरी जाऊन चूल पेटवायचं काम नाही, तिथून प्रसाद घेतला की झोपायचं का. चला बोलण्यासारखं खूप आहे. अनेक वर्षानंतर पुन्हा या जागेवर कीर्तन करण्याचं भाग्य मिळालं. गावामध्ये खूप कार्यक्रम झाले आपले.
रामनवमी सप्ताहामध्ये, श्रावण महिन्याच्या सप्ताहामध्ये 10-12 कीर्तन तर सहज झाले असतील आता. पण इथला दुसरा युग आहे. माझ्या सर्व समाज बांधवांना धन्यवाद देतो. असाच उत्साह कायम टिकवा, असं एकमेकांमध्ये प्रेम टिकवा, पुण्या गोविंदाने राहा. आणि प्रत्येक समाज बांधवाला विनंती आहे, सावता महाराजांचा फोटो आणि महाराजांची प्रतिमा, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमा आपल्या घरात असाव्यात. आणि त्यांनी जी शिकवण आपल्याला दिली त्या शिकवणीचं अनुसरण करा. इथे फक्त महिला वर्ग बसले म्हणून सांगतो बरं का. स्वयंपाक करता करता भजन करायचं करतात ना. काही काही महिला स्वयंपाक करता करता काय करतात माहिती आहे का? ये रिश्ता क्या कैला काय, तुझ्या जीव रंगाला माझ्या नवऱ्याची बायको लागील, अशा माझ्याकडे पवित्र ते अन्न हरिचिंतनी. आणि शेवटची विनंती आहे, मुलांवर मुलींवर योग्य संस्कार द्या. पाया पडून विनंती आहे. पडजबरीने मुलींना कीर्तनाला आणा. टाळ घेऊन पोरी उभ्या राहतात. ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे. मग शेवटचं वाक्य बोलतो थांबतो. जी मुलगी लग्नाच्या पूर्वी ज्ञानेश्वरी वाचेल, भागवत वाचेल, ती मुलगी उभ्या आयुष्यामध्ये मायबापांना काळीमा लागेल असं वर्तन कधीच करणार नाही. म्हणून माझी विनंती आहे, मुलांच्या अभ्यासाच्या खोलीमध्ये ग्रंथ पोहोचवा दादा. फार गरज आहे. कुठे चाललो आहोत आपण? फार अवघड. सासू आणि सून, लेकी आणि मुलीप्रमाणे राहिलं पाहिजे. कौटुंबिक व्यवस्थापन प्रेमाने करा. थोडीशी जमीन असेल प्रेमाने नांदा, जावा भाऊ भाऊ, ही शिकवणे महाराज आपली. सर्व समाज एकत्र आला पाहिजे. चला, सर्व गायक मुलीजन, सर्व तरुण कार्यकर्त्यांना धन्यवाद देतो. नाना, आपण मला निमंत्रण दिलं, वेळेवर आलो. तुम्ही संत मायबाप सावता महाराजांबद्दलची माहिती तुम्हाला सांगितली. आपल्याला महाराजांच्या उपकारातून उत्तीर्ण होता येणार नाही. अनंत उपकार आहे त्यांचे. संतांचं भजन आपण केलं आहे. सावता महाराजांचं 2 मिनिटं भजन करू. सर्व संतांच्या नावाचं जप करू. निवृत्ती ज्ञानदेव Gracias.